Jaya
देवो आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत श्री मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु संत वेणा स्वामी, या ठिकाणी ज्या ठिकाणी आज कीर्तन सेवा चालू आहे, येथील सर्व अधिष्ठित देवता प्रभू हनुमान श्री रामचंद्र सर्व जे आहे, वेणा स्वामी महाराज, या सर्वांना वंदन करून आणि या सगळ्या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे, त्या सर्व संत सज्जनांना वंदन करून सन्मानयुक्त वंदन करून, तसंच इथे जमलेले सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणी, वैदिक, सर्व श्रोते, सर्व अभ्यासक आणि या ठिकाणी जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व साधक, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा माझ्या दृष्टीने तरी खरंच परमोच्च क्षण आहे, ज्या पहिल्या समर्थांच्या शिष्या वेणा स्वामी, ज्यांच्या मठामध्ये ज्या पहिल्या मठपती झाले, त्यांच्या मठामध्ये आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त, मी तर म्हणते कर्मभूमी निमित्त, मला इथंच कीर्तन सेवेची संधी मिळालेली, तुमच्यासारखे श्रेष्ठ श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांची आपल्यावर कृपा आहे आणि तर त्यांचा उल्लेख करायची राहून गेलेली की आपले कीर्तन गुरु आणि सर्वच दृष्टीनं आध्यात्मिक गुरु हे कौतुक स्वामी यांना मी वंदन करायचं राहून गेले आणि त्यांच्याच प्रेरणेनं आज हा महोत्सव आपल्याला बोलावून मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आणि या निमित्तानं जो आता अभंग घेतला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळे जाणकार आहात की हा अभंग समर्थांचा आहे, समर्थ रामदास स्वामींचा आहे. आणि ज्यांनी या सगळ्या महाराष्ट्राला नव्हे सगळ्या आपल्या देशात पावन केलं, पण ते स्वतः कसे होतो, स्वतः रामदास स्वामी, त्यांचा अधिकार काय सांगावा, त्यांचे वर्णन काय करणार आहे. पण श्रीराम प्रभूंच्या कृपाशीर्वादानं, अनुग्रहानं त्यांचं सगळं कुटुंबच पावन झालेलं होतं. त्यांचे माता पिता सूर्याजी पंत आणि माता राणूपरी, या दोघांवर सुद्धा या परमात्म्याची, रामाची खूप कृपा होती. आपल्याला ओघामध्ये बोलायचंच आहे, पण त्यांच्या कृपेमुळं, त्यांच्या अनुग्रहामुळं आधी ज्येष्ठ गंगाधरांचा जन्म झाला, नंतर आपल्या समर्थांचा, नारायणाचा जन्म झाला. आणि त्या नारायणाने एवढी त्याची कीर्ती दिगंत पसरलेली आहे की किती रचना केली होती. दासबोधासारखा महान ग्रंथ, मनोबोधासारखे जनामनात अगदी पोचणारे असे सुंदर मनाचे श्लोक लिहिणारा ग्रंथ आत्माराम, कितीतरी आरत्या लिहिलेल्या, किती सवाया लिहिलेल्या, किती पंचक लिहिलेली, किती अभंग लिहिलेले आहेत. आणि त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार. त्यांनी शिवरायांना सुद्धा दीक्षा दिली, उपदेश केला, म्हणून महाराष्ट्राचं राज्य आपलं निर्माण झालं. आणि अशा समर्थांनी हा जो अभंग लिहिला, याचं वेगळेपण काय आहे माहिती आहे आपल्याला.
प्रकारचे अभंग लिहिले, पण हा जो अभंग आहे हा शृंखला पद्धतीनं रचलेला अभंग आहे. शृंखला म्हणजे काय? साखळी. साखळी कशी एकात गुंफली जाते, तसा या अभंगाचं प्रत्येक चरण दुसऱ्या चरणात कसं गुंफलं गेले पहा. आपण सगळ्यांनी ऐकलं. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे, हे पहिलं चरण आहे. त्यातला पावत असे हा शेवटचा शब्द आहे. लगेच दुसऱ्या चरणामध्ये पावत असे महा संकटी निर्वाणी रामदास वाणी उच्चारिता. आता उच्चारिता हा पुढचा शब्द शेवटचा आला की लगेच सुरुवात करतात. उच्चारिता नाम होय पापशम, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आता पुण्यभूमी शेवटचा आला की पुढच्या ओळीची सुरुवात. पुण्यभूमी पुण्य वंतासी आठवे, पापियांना ठावे काही केल्या. आता काही केल्या शेवटचा शब्द. पुढच्या चरणाची सुरुवात. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना दास म्हणे जना सावधान, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आता ही शृंखला कशी आहे हे सांगितलं, पण एक एक चरणाचा आपल्याला जर अर्थ समजून घ्यायचा झाला तर आरंभीच या रामाला वंदन करायचे. तर आपण प्रत्येक वेळेला गणेशाचं वंदन करतो, पण समर्थांच्या पूर्ण कुटुंबावरच इतका त्याचा हे झालेला होता, म्हणजे प्रसाद मिळालेला होता. त्यामुळे त्यांना रामाबद्दल अत्यंतिक प्रेम होतं आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना आहे. कारण राम हा परमात्मा आहे, गणेश सुद्धा परमात्माच आहे. म्हणून त्याचं आधी मी वंदन करेन. कशासाठी? भक्ताची या काजा पावत असे. पावत असे म्हणजे पोहोचतो, प्रसन्न होतो. आणि काज म्हणजे कार्य. भक्तांच्या कार्याला धावून येणं हे आपल्या रामाचं महत्वाचं कर्तव्य. आणि तो कधीही धावून येतो. अहो मलाच आज धावून आलेला आहे, माझी काहीच तयारी नाही, पण महाराजांनी सांगितलं उभ्या राहा, आणि खरंच तो राम धावत आलेला. ती सगळी प्रेरणा मला देतो. एवढंच नव्हे, किती भक्तांचं त्यांनी कार्य केलेलं. पहिला त्यांचा मुख्य दास आहे हनुमंत. हनुमंतावर कृपा केली. सगळे जे त्याचे भक्त होते कुठल्याही अडचणीच्या वेळी येतात, आपल्याला सगळे जे त्यांचे शिष्य आहेत समर्थांचे, त्या सगळ्या समर्थांच्या शिष्यांना त्यांनी संकटातनं वाचवलेलं. एकेकाचा थोडासा आपण परिचय नंतर करू. म्हणजे भक्ताच्या कार्यात आपल्याला फक्त राम असं नाही, सगळी दैवत जी आहेत ती नावं वेगळी असली तरी मूळ परमात्म तत्व एकच आहे. मग तो प्रल्हाद असेल, ध्रुव असेल, प्रल्हादाबद्दल किती संकट आली सगळ्यांना माहिती आहे. स्वतःचा पिता त्याला उकळत्या कढईत टाकत होता, कड्यावरून ढकलून देत होता, पण त्या संकट काळी तो नारायण म्हणलं की धावतच अगोदरच त्याच्या तिथे हजर असेल. ध्रुवाची तीच अवस्था झाली. ध्रुवाला काय केलं? सावत्र मातेनं ढकलून दिलं आणि एवढासा 4-5 वर्षाचा पोर वनामध्ये गेलेला. जाता जाता त्याला काही भीती नाही, फक्त नारायण नारायण. नारद मुनी भेटले, त्यांनी त्याला सांगितलं की तू फक्त नारायणाची. आणि सध्या आईनं सांगितलं मी काय करू, नको जाऊस वनात. नाही, तू नारायणाची फक्त सेवा कर, साधना कर. त्यामुळे त्याचाही उद्धार झाला. अशी किती उदाहरणं सांगता येतील. एकेका चरणावरच आपल्याला एक एक चिंतन करता येईल. मग भक्ताईच्या काजा पावत असे. मग पावत असे महासंकटी निर्वाणी. हे जे सांगितलंय, संकट काळ असो किंवा निर्वाण. निर्वाण म्हणजे काय? एक तर मोक्ष असाही अर्थ आणि निर्वाण म्हणजे मृत्यूचा अर्थ. आता ही जी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत किंवा अन्य जी उदाहरणं आहेत, त्यांच्या मृत्यूच्या वेळेलाही ते पोचलेले आहेत आणि त्या मृत्यूतनं त्यांना वर तारलेलं आहे. महासंकटी निर्वाणी. आणि पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. ही पुण्यभूमी आहे राम. पुण्यभूमी म्हणलंय, प्रत्येक ठिकाण हे पुण्यकारक आहे. रामाचा सर्वत्र वास आहे. त्यामुळे तिथे तिथे जिथे जिथे रामाचा वास आहे ती पुण्याची भूमीच आहे. पण ही पुण्यभूमी कुणाला आठवते? पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. जे पुण्यवान आहेत त्यांनाच तो आठवतो.
आता मगाशी मी उल्लेख केला, समर्थांचे माता पिता आधी सूर्यनारायणाची उपासना केली, सूर्यनारायण प्रसन्न झाला आणि सूर्यनारायणाने त्यांना सांगितलं की तुम्ही श्रीरामांची उपासना करा. पुन्हा त्यांनी श्रीरामांची उपासना केली. त्या दोघांचाही इतका पक्का निश्चय होता, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, क्षणाक्षणाला त्यांना राम आठवत होता. आणि म्हणून त्यांनी तपश्चर्या केली, साधना केली आणि त्याचाच ध्यास घेतला की त्याचा आम्हाला अनुग्रह मिळायला पाहिजे. तो कसा मिळाला सूर्याची पंतांना माहिती आहे. जर सांगायचं झालं तर खूप सविस्तर आहे. त्यांनी रामाची, आता जसं आपण वीणास्वामींचा हे करतोय, पुण्यभूमीचा उत्सव करतो आहे पुण्य त्यांच्या स्मरणाचा, तसा रामनवमीचा उत्सव ते नेहमी करायचे. अष्टमीच्या दिवशी काय होतो, कीर्तन चाललेलो, रात्रीच्या वेळेला कीर्तन चाललेलो आणि रात्रीच्या वेळेला कीर्तन चालू असताना ते त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी होते, पंत होते, येसकर म्हणून आलेले आणि त्या येसकरांनी काय सांगितलं, पंत तुम्हाला ताबडतोब चावडीवर किंवा त्या रामाच्या म्हणजे मारुतीच्या मंदिराजवळ बोलवलेले. ते म्हणतात मी आता येऊ शकत नाही. काय, आत्ता तुम्हाला यावंच लागेल, आदेश आहे, कीर्तन चालू आहे, एवढं तर पूर्ण द्या, थांबायला वेळ नाही, चला. इतका जीव तुटलेला आहे. मग त्यांनी जसे कोण होते त्यांना सांगितलं की तुम्ही ते कीर्तन पूर्ण करा. गेले बरं का, धावत धावत गेले. तिथं दोन पठाणासारखे शस्त्र घेऊन उभे होते. समर्थ त्या सूर्याजी पंतांना वाटलं आधी आपण मारुतरायाचं दर्शन तरी घेऊया. मारुतरायाचं दर्शन घेतलं हो आणि येऊन बघतात तर एकदम त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण साक्षात उभे. अहो त्यांची शुद्धच हरपली आणि ते त्या ठिकाणी खाली म्हणजे पडलेले. रामाने स्वतः त्यांना उठवलं. पावत असे म्हणजे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. आणि त्यांना आठवत होता राम साक्षात, रामप्रभू साक्षात उभे. रामप्रभू तुम्ही लोटांगण घातलेला आहे आणि अरे वत्सा, तू माझी एवढी सेवा करतोस, एवढी साधना करतोस, मी तुझ्या पुण्याला दाद द्यायला नको का? आणि मग त्यांनी म्हटलं काय पाहिजे, काही नको, फक्त अनुग्रह द्या. आणि अनुग्रह तिथे त्यांना मिळालेला. अनुग्रह मिळाला. पण त्यांना वाटत होतं आपल्या पत्नीने, अहो म्हणे माझ्या पत्नीला राणूबाईला तिला पुढे दे. एवढंच नव्हे तर त्यांना मूर्ती दिल्या, राम लक्ष्मण सीतामाई हनुमंताच्या मूर्ती दिलेले रामाने सुद्धा. काय करायचं अजून रामाने? पुण्यवंतासी आठवे. राम पुण्यवंताला वाटतं ते द्यायला तयार. आणि मग ते धावत धावत आलेले, देवघरात मूर्ती ठेवल्या, राणूबाईंना सांगितलेलं आहे. राणूबाई म्हणतात मला दर्शन हवं होतं. नाही नाही म्हणे, तुला पुढे मिळणार आहे. आणि मग तेव्हापासून रामाने सांगितलं होतं ते अनुग्रह देताना, एकदा श्रीराम जयराम जय जयरामचं जप तर सांगितलेलंच आहे, पण सांगितलं की इथून पुढं तो रामनवमीचा उत्सव आणि रोज या सगळ्या मूर्तींची हे करायची, पूजा करायची, रामनामाचा जप करायचा. आणि तेव्हापासून त्यांच्याकडे तुला काय हवंय? मला काही नको. अरे नाही, मी तुला 2 पुत्र देणार आहे. 2 पुत्र दिले. लगेच आलेले आहेत राणूबाईला. थोडेच दिवसात ती गर्भवती राहिली. पहिला ज्येष्ठ गंगाधर झाला आणि दुसरा मगाशी मी म्हटलं तसं साक्षात नारायण. इकडे रामजन्म होतोय 12 वाजता आणि त्याच वेळेला नारायणाचा जन्म झाला. चैत्र शुद्ध नवमी, आपला आता चैत्र महिना चालू आहे. किती भाग्य आहे बघा. असं पुण्यवंतांना हा भेटत असतो. पण पापी याने ठावे काही केले. अहो जे पापी आहेत ना, रावणासारखे, आणि आता किती पापी आहेत. आता सुद्धा आपल्याला जर हिशोब करायचं झालं तर कलियुगच आहे. पुण्यवंत तुमच्या आमच्यासारखे थोडे आहेत. तर पाप्यांना आठवतच नाही. म्हणून पुढचं चरण मला फार आवडले तर काही अभंगाचं. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. अरे काही केलं तरी तुझं मन पालटत नाहीये. दास म्हणे जना ना, तर त्यावेळीवर मला बोलायचंय. काही केल्या तुझं मन पालटेना, ते रामाला उद्देशून म्हणले का हो? आत्ता वाटेल पहाटेपासून ती सुनंदात आहे तर पहाटेपासून 4 वाजल्यापासून त्या रामाचं हनुमानाचं कीर्तन म्हणजे काकड आरती करतायत, पूजन करतायत. आत्ता पुन्हा आरती झाली, पुन्हा पूजन चाललंय. तुम्ही आम्ही आता साखरी कीर्तन करतोय, दुपारी पुन्हा भजन, सगळं चालू आहे.
आम्ही तरी सुद्धा रामाचं मन पाळत नाही असं दास म्हणतायत का हो? आपण अर्धच म्हणतो, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. असं कसं मन पालटणार नाही रामाचं? ते आपलं पुढचं शेवटचे चरण महत्वाचं आहे. तर असं म्हणे जना सावधान, तुम्ही आम्ही सगळे जण सावधान राहायला पाहिजे की आता ह्या कलियुगामध्ये कशासाठी या रामाची स्मरण करायचं, कशाला त्याचं वंदन करायचं, कशाला त्याचं कीर्तन करायचं असा प्रश्न पडेल. तर म्हणून अरे ते जना सगळ्या जनांना उद्देशून सांगते, एका जनाला नाही, की सगळेजण सावधान व्हा आणि माझं मला वंदन करा, मला म्हणजे त्या परमात्म्याला वंदन करा. म्हणजे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, काहीही संकट येणार नाही, कुठला व्याधी होणार नाही. आणि तुम्ही सावध राहिलात ना, फक्त पुण्यवंतांसारखं जर स्मरण केलं ना, तर तुम्हाला अयोध्येचा राजा पावेल. 3 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये पुन्हा रामरायाचं रामलल्लाचं अधिष्ठान झालेलं आहे. आणि आपले भारतीय म्हणजे आपले पंतप्रधानांनी ही सगळी धडपड केली. आपण सगळे भारतीय खूप आनंदित झालो. म्हणजे कलियुगामध्ये सुद्धा रामाचं वास्तव्य आहे हे आता आपल्याला पुन्हा जाणवायला लागलं. आपण नुसतं अयोध्या अयोध्या म्हणत होतो, सगळे जण जाऊन घरावर. आता आम्ही 15 पूर्वी भेटून आलो रामाला. 2दा दिलं बरं का दर्शन रामाने. थोडा वेळ का 5 मिनिटात दर्शन मिळालं. पुन्हा मुक्कामाला केला, आरतीचा मान मिळाला. म्हणजे तो इतका धावतो आपल्यासाठी, फक्त आपल्याला तळमळत. पण या दिवसात सुद्धा रामाचं स्मरण करायला का पाहिजे? तर राम कसा आहे? वाल्मिकी रामायणाच्या प्रारंभी काय म्हटलेलं आहे? वाल्मिकींनी नारदांना प्रश्न विचारले, या सृष्टीमध्ये कुणी असा आहे का श्रेष्ठ गुणवंत? तर म्हणे असा सगळ्या गुणांनी संपन्न नाही सापडणार. असं कसं? आठवा बरं बघा एखादा तरी असं. हो 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 आहे. कोण आहे? राम आहे. आणि मग तो राम कसा आहे? सत्यसंध पराक्रमी. तर असा राम जो आहे तो इतका पराक्रमी आहे, सगळ्या गुणांनी युक्त आहे. तो कसा पराक्रमी आहे, कसा सुंदर आहे? तर एकतर सौंदर्य संपन्न तर होताच. सत्यसंध, कायम सत्याचं आचरण करणार, कायम युद्धांची सेवा करणार, मितभाषी, कार्यामध्ये मितभाषण करणार. म्हणजे आपण काय करतो, बोलतो जास्त आणि काम कमी करतो. काम तसा नव्हता. एवढी मोठी कार्य त्यांनी केली प्रजेसाठी आणि सणांसाठी. त्यामुळं तो मितभाषी असून प्रिय भाग होता, म्हणजे प्रिय बोलणारा होता. एवढंच नव्हे, पृथ्वीसारखा क्षमाशील होता, समुद्रासारखा गंभीर होता, चंद्रासारखा लोकप्रेमी होता. सगळ्यांना चंद्र आवडतो, तसा राम सगळ्यांना आवडायचा. आणि सागरासारखा जसा गंभीर होता, तसा इंद्रासारखा पराक्रमी होता. आणि बुद्धिमंतांमध्ये बृहस्पतीसारखा होता. रामायणाच्या प्रत्येक कांडामध्ये रामाचे इतके गुण आलेले आहेत. पण ते जाऊ द्या, या एका श्लोकासारखा जरी विचार केला तरी आपण एवढ्या गुणांनी संपन्न होऊन आपल्याला आयुष्य जात आलेलं आहे. कोणा शक्य नाही. मी फक्त म्हणते आता एक गुण प्रत्येकाने घेऊन, फक्त सत्य बोलणं खूप अवघड आहे. पण फक्त जर सत्यवचनी झालो तरी खूप चांगलं. जाऊ द्या हो, मला शेवटचा एक गुण आवडलेला आहे, वृद्ध सेवी. आम्हाला माहिती आहे वृद्धांची सेवाच आजकाल कोणी करत नाही. वृद्धाश्रम निघाले, तर त्यासाठी वृद्धांची सेवा जर आपण केली खरंच आमच्या भाग्यात होतं बरं. माझ्या सासूबाई, माझ्या आई शेवटच्या वेळेला अशा जेव्हा त्यांना चालता येत नव्हतं तर त्यांची सेवा रामाने माझ्याकडनं करून घेतली. वृद्धांची सेवा, तुमचं कल्याण केलं आणि सगळ्यांशी फक्त प्रेमानं बोलायचं. छोटे छोटे गुण आपण घेऊयात. असा हा राम आहे आणि म्हणून त्याचं आज सुद्धा चिंतन करायचं. लोक म्हणतात आता काय ते लहान मुलाशी म्हणतात, हा नाही मोठा आहे तसा. पण मुलं म्हणतात आता काय करायचं, तो गेला युगात झाला राम, कलियुगात त्याचा काय उपयोग आहे? तसं नाही. आता सांगितलं तसं त्याचं गुणस्मरण, त्याच्या कार्याचं स्मरण सतत आपण जर करत राहिलो तर आयुष्य होईल. काल बघा परीक्षा संपल्या. एका मुलाला म्हणजे माझ्या घरी ती माझी भाची आली होती ना, आता आली का गं म्हणलं, पूर्वा तुझी परीक्षा झाली ना? म्हणे हो. का कुठला पेपर होता? संपली परीक्षा.
काल होता सायन्सचा पेपर, बरं दिलास का छान? म्हणे हो लिहिला ना, पूर्ण सोडवलंस का? नाही आत्या, माझं पेनच संपलं, माझं पेन संपलं, मला पुस्तक लिहितच नाही. अशी मुलं असतात. ते मुली एक उदाहरण सांगितलं का, ती माझ्याकडे आलेली होती, तिला हेच वाक्य बोलले, ती तिथे असायला लागली. तर म्हणलं असं नाही करायचं, अडचणीवर मात करणारा राम विजेतव्यालंका जलदतरणीयो जलधी चरण तरणीयो जलधी. त्याला लंका जिंकायची होती, कोणी होते का हो साथीला? एवढा मोठा सागर ओलांडून जायचा होता, कसा जायचा? चरण तरणीयो जल, पायाने तरून जायचो गेलेला. आणि रावणासारख्या दुष्ट आणि महापराक्रमी महाबलाढ्य राक्षसाला त्याला मारायचं. त्यानं जर म्हणलं असता माझ्या वडिलांनी मला इच्छा नसताना मनात पाठवलं, असं काही बोललेलं नाही. आताची निमित्तच सांगतो. तर म्हणून आपण काय करायचे, रामाचे गुण घ्यायचे, रामासारखं वागायचं. मला अजून एक किस्सा आठवतो होता. आमच्या गावात सारखी कीर्तन होतं. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. ज्यांनी आयोजन केलं होतं ते महाराजांकडे आले कीर्तन करत आणि म्हणे महाराज आज आमच्या घरी चहाला या. अहो मी चहा घेत नाही, मग साथीदारांना घेऊन या. ठीक आहे म्हणे, साथीदारांना घेऊन गेले. पापिया न ठावे त्याचं उदाहरण, किंवा आता मी सांगते तसं काही नकोच आहे आम्हाला करायला, अडचणीच सांगायच्या. मग काय झालं, आली बर या बाकीच्या नदी आली. दारातच गृहिणीबाई उठ्या, नमस्कार नमस्कार, या या या, बसा 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 झालं. गेल्या स्वयंपाकघरात. सगळ्यांना म्हटलं यांना न सांगताच या गेल्या. हो, त्यांचे मालक म्हणतात 7 कपटी 7 कपटी 7 कपटी, ते सगळे 7 जणच होते. पण पापी नका कपटी. अहो 7 कप चहा सांगितलं. बरं ठीक आहे, अशा घडतात बरं का घटना. आता बाईनी 5 मिनिटं झाली, सांगितलं आपण अहो पाणी उकळलं. हो का, बर आणा लवकर चहा. आता सगळ्यांना म्हटलं ट्रे घेऊन बाई येणार, कप घेऊन. 5 मिनिटं गेली. अहो साखर असती तर दूध शेजारीकडनं आणलं असतं, पण चहाचे पावडर पण संपले. म्हणजे ओळखून घ्या, आले तसे काय सांगायचं. आपण तशा गृहिणी नसावं किंवा नाही, पण अशाही काही आहेत. त्यातच म्हटली लावून मी आता चाललेले नेमके एका मिटिंगला, नाहीतरी तुम्हाला आता चहा पाणी नाश्ता दिला गेलं असेल. आहेत करिअरिस्टिक आहेत, पण याला काय करायचं. एखादी माझ्यासारखी असती, पटकन आत गेली असते, तरच चहा साखर नसते, 4 फळं कापली असते, 1-2 फोडी दिली असते. ती तुमच्यासारखी असती म्हणली असते. आज सकाळी महाराजांनी सकाळीच मला इथल्या दारातलं प्रसादाचं लिंबू दिला, लिंबू मिळाले, लिंबू गरम पाण्यात गरम पाणी देऊ, थंडीचे दिवस होते, काय हरकत नाही. पण आम्हाला सबक सांगायचं. म्हणून राम हृदयाचं आपण व्हायचंय, रावण हृदयाचं व्हायचं नाही, किंवा हे पापींसारखं व्हायचं नाही. अब्दुल कलामांची एक गोष्ट आठवते. अब्दुल कलाम त्यांनी एक यान बनवलं आणि ते यान सोडायचं होतं. सोडायला जायची वेळ आणि दिवस ठरलेला होता. त्यांच्याकडे वाहनच नव्हतं. मग त्यांनी काय करावं, सायकलीवर यान बांधले आणि तसेच गेले. आणि वेळेला बरोबर ठरलेल्या जी काही 6:03 जी वेळ असेल त्यावेळेस ते यान सोडलं. याला म्हणायचं राम. रामासारखे कर्तव्य करणारे. बाकीच्या चूक होत्या. आत्ताचं मगाशी मी उदाहरण सांगितलं की आपले पंतप्रधान आपल्या भारताला जगद्गुरु
करण्यासाठी धडपडत आहेत आणि एवढं सगळे आता राम झाला, आता कृष्णाचं मंदिर काशीचंही छान केलेलं आहे, सोमनाथचंही केलेलं आहे. म्हणजे देवाचं अधिष्ठान मानायचे, देवावर श्रद्धा ठेवायची आणि आपली सगळी कार्य यशस्वी करायची. त्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि म्हणून आपण असं वागलं पाहिजे. आता मी म्हटलं तसं समर्थांचे शिष्य, त्यांना समर्थांनी कसं घडवलं आणि जे घडवलं त्यातून हा अभंग रचला गेलाय असं मला वाटतं. एके दिवशी काय झालं, समर्थांना नव्या गावी जावं लागलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्याबरोबर एक 7-8 वर्षाचा मधुकर नावाचा शिष्य होता. तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे, पण आता प्रवचन करायचे, कीर्तन करायचे म्हणून ते सांगणार नाही. तर त्यांनी मधुकरा जा रे आपल्याला भिक्षा घेऊन ये, तर गेला भिक्षा घेतलेली जोडी आणि गेला. 4-5 तरी गेला. अहो भगवती भिक्षा देई, अहो आमची जेवण झालेली आहेत, आता भिक्षा देता येत नाही. ओटा होता, बार होता, त्याच्यावर बरीच मंडळी बसलेली. हा नाराज होऊन चाललाय रिकामी. अरे काय झालं ओम भगवती, कोणीच मला भिक्षा देत नाही. अरे आमची सगळ्यांची जेवढं झाली, आम्ही निवांत झालो. ते बघ ते घर आहे ना जोशींचं, जोशी शास्त्रींचं, तिथे जा, तिथे तुला नक्की भिक्षा मिळेल. गेलो, त्याला आशा वाटली समर्थाची या सेवकावंत पाहे, असा सर्व मंडळी कोण आहे. जयाची नाम वर्णिती लोकती मी, दुर्वेशी करा रामदासा मानवानी. जय जय रघुवीर समर्थ. तरा आलेले, कोण रे कोण रे कोण दारात म्हणतोय. जयाचे वक्र म्हणजे जो वक्र दृष्टीनं शिष्याकडे पाहिल, कोण कोण माझं काय वाकडं करणार आहे, मी कोणाचं वाकडं केलेलं आहे, कोण रे तू. ओम भगवती भिक्षां देही. इकडे पहिली तुझी दृष्टी बघतो, तुझी हात बघतो, इकडे हात पाहिला. काय नाव, मधुकर. राजा तू उद्या काही भिक्षा मागायला येऊ शकणार नाहीयेस का? तुम्ही गावाला जाणार आहे का कुठं? नाही, आम्ही गावाला नाही, तू मोठ्या गावाला जाणार आहेस. कुठल्या? अरे त्या यमराजाच्या गावाला. म्हणजे अरे उद्या मरणार, उद्याच्या आत तू मरणार आहेस, उद्या भिक्षा द्यायला येणार नाहीस. असं कसं होईल? नाही, मी सांगतोय ना, तुझी कुंडली बोलतीये, तू 24 तासाच्या आत मरणार आहे. चालला विचार. पण अन्नपूर्णाबाई चांगल्या होत्या म्हणजे त्यांच्या मुलणी, त्या भिक्षा घेऊन आल्या. अरे म्हणल्या बाळा बाळा थोडीतरी भिक्षा घेऊन जा, आजच्या दिवस तर खा. पण नाही म्हणे तू खा. आणि थोडीशी भिक्षा दिली. अजून 2-3 घडी घेतली त्यानं, रडत पडतच कशी तरी मागितली. जड पावल्यानं पावलं टाकत टाकत घरी आला, म्हणजे आश्रमात आला. स्वामी बघतातच आहे तिथून, त्याचा चेहरा रडलेला. आलाय, चला आता बसूया आपण जेवण. नाही नाही स्वामी, मी जेवणार नाही. का रे, काय झालं? सगळा किस्सा सांगितला. आता सांगत नाही तुला राहून. कोण म्हणलं तुला मरणार आहेस? मुळीच मरणार नाही. नाही मी मरणार आहे, मग मी जेवणार नाही. अरे माझ्या आईवडिलांना काय वाटेल? मी जर गेलो तर माझं काय होईल, म्हणजे माझ्या आईवडिलांचं काय होईल? काही होणार नाही, तू पहिला जेवण कर. स्वतः गुरु मी त्याला 2 तास बरोबर झालं जेवण, कशी तरी 2 तास खाल्ली. जा आता थोडासा अभ्यास कर. नाही आता अभ्यास करणार, मी आता मरणार आहे. अरे अभ्यास केल्यानं तुझं चांगलं होईल. ठीक आहे, थोडा वेळ बस. लक्ष लागलं, मित्र आले बोलवायला, म्हणजे सगळे साथीदार शिष्य. चल खेळायला. नाही नाही मी नाही येणार, मी मरणार आहे. अरे जा खेळून, आला खेळून. पुढं काय झालं? संध्याकाळ झाली. संध्याकाळची वेळ आली, रामरक्षा वगैरे म्हणणं सुरू झालं. आता पुन्हा जेवायचं. मी जेवणार नाही, मी उद्या आज मरणार आहे. अरे जेव रे थोडंसं. आता झोपायला वेळ आली. मी झोपणार नाही, मला मरायचंय. अरे झोप रे. नाही मी मी नाही झोपणार. महाराज म्हणले मी इथं घोंगडी टाकतो, इथं मी झोपतो, तू त्या घोंगडीला पकडून राहा आणि कुणीही आलं तरी हो द्यायची नाही आणि कुणी बोलावलं तरी जायचं नाही. बरं, पण काय करायचं? घोंगडी पकडून ठेवायची आणि राम 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 श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहायचंय.
ती काय म्हणे, स्वामी झोपून गेले. राम 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 श्रीराम जय राम जय श्रीराम. आले ना 12 वाजता रात्रीच्या, यमाचे दूत आलेले आणि फासे टाकतात. फासे टाकतात. तो काही येत नाही. अरे हात दुखायला लागले दोघांचेही. अरे कुठे वेगळंच आहे. किती वेळ करायचा प्रयत्न. चला जाऊया महाराजांना सांगू. यमराजांकडे गेले. काय झालं, रिकामे आला. अहो ते येतच नाही, फासे त्याच्याकडे पोहोचतच नाही. असा कोण लागून गेला, मी जातो स्वतः यमराजा. काय यमराजाची काही जाईनच असते. आता काय करायचं. यमराजे नाराज होऊन गेले. पहाट झाली. समर्थ जागे झाले. राम 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 चालूच होतं. मधुकरा मधुकरा. त्यांना वाटलं आपलं त्याच्या म्हणण्यानुसार गमतीनं मधुकराला काही झालं की काय. अहो महाराज मी इथेच आहे. अरे तू जागाच आहेस का. हो. कसं काय जागा राहिलं. तू म्हणणार अहो नाही, मी रामाचं नाव घेत होतो, तुमची मुलगी पकडून ठेवली होती. ते आले ना यमदूत आले, नेऊ शकले नाही. अवसादात यमराजाला तोही नेऊ शकला नाही. याचं कारण काय. राम नाम वाणी उच्चारीना म्हणजे पावत सेवका संकटी निर्वाणी. अहो निर्वाणाची वेळ आली होती. त्याला मोक्षच मिळायचा. पण इतकी मरणाची वेळ आली तरी सुद्धा तो वाचलेला आहे. अशासाठी आपल्याला रामाचं वंदन रोज करायचं, नित्य करायचं. नंतर समर्थ वेळणा स्वामींचे उदाहरण द्यायचे, पण घेऊया पुढेच आपण. दुसरी मला गोष्ट माहिती आहे. जसं दशरथ राजाला काय झालेलं होतं, पुत्र प्राप्ती नव्हती. सगळं एवढं राज्य होतं, सगळी प्रजा सगळी सुखी होती, पण अपत्य नव्हतं. तशीच अवस्था झालेली होती. समर्थ ज्या पहिल्या म्हणजे रामाचा, मी मगाशी फक्त त्यांच्या आई वडिलांचा अनुग्रह सांगितला, पण समर्थांना स्वतः रामाने कसा अनुग्रह दिलाय म्हणजे त्यांचे ज्येष्ठ गंगाधर सारखे म्हणायचे, इतरांना अनुग्रह द्यायचे, माडीवर बसायचे. त्यांनी हट्ट केला, दादा मला अनुग्रह देणार नाही, योग्य वेळ आल्यावर मी तुला आलाय. आणि स्वतः रामाने त्यांना अनुग्रह दिलाय. ते जाऊन मारुतीच्या इथं साकडं घालून बसले. मारुतीने त्याला सांगितलं, थांब जरा, अजून आपण नाही, आत्ताच आज दिला तर बऱ्या नाही, मी प्राणात आहे. आणि म्हणून त्याला स्वतः रामाने अनुग्रह दिला. श्रीराम जय राम जय जय. आणि अशा रामाने अनुग्रह दिल्यानंतर शुभमंगल सावधान सावधान म्हणता. सावधान ते मगाशी सांगितले ते सावधान ते स्वतः झाले आणि आपल्या रामापर्यंत, काळा रामापर्यंत चालत चालत 8 दिवस पोहोचलेले. आणि तिथं पुन्हा रामाने त्यांना दर्शन दिले. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, सारखी आठवतीये. आणि म्हणून त्यांना स्वतः रामाने पुन्हा दर्शन दिले आणि सांगितलं की तुला मोठं कार्य करायचंय. शोधत शोधत टाकळीपर्यंत आले. एवढीशी फळ होती हो, एक माणूस बसेल एवढी. उंदीर घुशी सगळे वटवाघूळ सगळे प्राणी पक्ष्यांच्या सानिध्यात राहिले. आणि सतत 12 वर्ष नंदिनी आणि गोदावरीच्या संगमामध्ये पहाटेपासून उभं राहायचे, रामनाम घ्यायचे आणि गायत्री प्रदर्शन करायचे. 12 वर्ष करत होते. 12 वर्षाचा मुलगा होतो. आता त्यांना मुलगा म्हणणं बरोबर नाही, पण त्याचं वय कोवळं होतं. पण इतकी ब्रह्मनिष्ठ त्यांची ब्रह्मयज्ञ करायची रोज. एके दिवशी बसलेले आहेत, रामाचं ध्यान लावलेलं. आणि तेवढ्यामध्ये एक सती सुंदर अशी स्त्री, त्या दसपंच गाव होतं, त्या टाकळी गावापासूनच 1-2 कोसावर होतं, महिलावर होतं. आणि तिथले कुलकर्णी, गिरींद्र कुलकर्णी आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा, अतिशय सुसंपन्न, वेदसंपन्न, धार्मिक असं हे जोडपं होतं. पण त्यांना मगाशी सांगितलं तसं दशरथासारखंच पुत्र संतान नव्हतं आणि म्हणून तेवढंच दुःख होतं. पण काय झालं, त्यांनी ही रामाची खूप भक्ती सुरू केली. योगायोग असा असतो की आपल्याला पूर्वजन्मीच्या काल मनीषा त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. पूर्वजन्मीचं किंवा
अनघाताईंनी आपल्या पूर्वजन्मीचं कुठंतरी कर्म आड येतं आणि त्यामुळे त्याला पुत्र संतान होतं. तसंच त्यांना क्षयरोग झाला. स्वतः गिरीधर पंतांना निर्धारीनास क्षयरोग झाला. काही केल्या बराच होत नाही, औषधोपचार केला आणि तशातच त्यांचा मृत्यू झाला, मरण पावले. तर काय शेवटी आता आपण संस्कार निघालेले तिथे गोदावरीच्या तीरावर त्यांचा अग्नी संस्कारासाठी आणलेले आहेत. ते आपले तिथे यज्ञ करत बसलेले आहेत. त्या सौभाग्यवती आल्या, महासाध्वी होत्या, नमस्कार केला. आपल्याकडे पद्धत आहे, आता माझे आता मला विसरलीच आहे काचेच्या बांगड्या घालणं. त्या बांगड्या घातल्या तर त्याचा खळखळ आवाज येतो छान, आणि त्या आवाजाने त्यांना समजलंय की कोणीतरी स्त्री आलेली आहे. डोळे मिटलेलेच आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अष्टपुत्र सौभाग्य महाराज, हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? या जन्मीचा. डोळे उघडून पाहतात, मुली मोठी गर्दी दिसतीये, बाईंनी मळवट भरलेला आहे, सुंदर पैठणी नेसलेली, तर चांगली साडी नेसलेली. काय झालं? 4-5 लोक तिथे समोर आले आणि आपण महाराज, त्यांचे पती आज मरण पावलेले आणि त्यांचा संस्कार करण्यासाठी, अग्नी संस्कार करण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन चाललो. या साध्वी सती निघालेल्या आहेत, सती जायला निघालेल्या आहेत आणि म्हणून त्या नमस्कार करतात. समर्थांचं मन गलबलून आलं हो, आणि मी दिलेला आशीर्वाद आता मी तर बोलून गेलो हो या जन्मीचाच आहे, हा कसा पूर्ण होणार? एवढी माझी साधना नाहीये, 3च वर्ष झालेली. पुन्हा डोळे उघडले. रामराया, अरे तुझ्या सामर्थ्यावर मी बोलून गेलो रे. आता हा आशीर्वाद खरा करण्याचं काम तुझंच आहे. तूच माझ्यावर कृपा कर आणि पहिलं सौभाग्य. रामाने म्हटलेलंच असणार. समर्थाने डोळे उघडले. जवळच कमंडलू होता, त्यातलं गंगाचं तीर्थ, रामाचं तीर्थ होतं. सांगितलं आणा बरं त्याला. आणलेला आहे तिथे. शिंपडलं. काय जादू! एका क्षणात तो उठून बसलाय. तोही म्हणताना श्रीराम श्रीराम श्रीराम, जय राम जय जय राम. सगळे आश्चर्यचकित झाले, हजारो लोक. आणि त्या बाईंना तर इतका आनंद झाला की माझं पुण्य फळाला आलं, यांचंही पुण्य फळाला आलं आणि आपल्यासारखे योगी होणार. छोटे उठतात, नमस्कार करतात, म्हणतात दशपुत्र सौभाग्यवती भव. मगाशी अष्ट, आता दश. 2 पुत्र अधिक. जसे समर्थांच्या आईवडिलांना 2 पुत्र झाले तसे पुण्यवंत 2 पुत्र होतील, अजून अधिक. असं करा, आपल्या घरीचा संसार चांगला करा, रामाचं अधिष्ठान सोडून. पहिला आनंद झाला की अहो एवढा माझा मेलेला, मरण पावलेला पती जिवंत झालाय, केवढीच यांच्यामध्ये शक्ती आहे. मग पुत्र मला नक्कीच होणार. आजची वेळी म्हणजे असते गॅरंटी देता का? तुम्हाला म्हणाल की आजच्या काळात कुणीच गॅरंटी देत नाही, पण त्यावेळेला समर्थांनी एवढ्या खात्रीनं सांगितलंय तुला 10 पुत्र होतील. ती म्हणते महाराज, मी पहिला पुत्र तुमच्या पायावर आणून सोडील. ठीक आहे, आणा. गेले तरी साधना सुरू केलेली आहे, नीती फळ सुरू आहे आणि गर्भवती राहिल्यात. सगळ्यांना आनंद झाला, आनंदोत्सव सुरू झाला. 9 मास 9 दिवस भरताच पहिला पुत्र झालेला. समर्थांचे शब्द खरेच ठरणार, पण रामाचा अधिष्ठान होतो. आनंद झाला व ते तसं जन्मलेलं बाळ घेऊन ते आलेले समर्थांच्या चरणावर ठेवायला. महाराज, पहिला पुत्र तुमच्या चरणी अर्पण करतो. अहो अहो अहो, हे कहाणी जन्मलेलं बाळ मला काय करायचंय? आता नका देऊ. ते त्याला तुम्हीच सांभाळा. त्याला कोण सांभाळणार? माझ्याकडे काय शक्ती आहे? त्याला तुम्ही सांभाळा. जेव्हा त्याचा उपनयन संस्कार होईल ना, तेव्हा माझ्याकडे तुम्ही. हो का म्हणले. नमस्कार केला. हातात घेतलं महाराजांनी. आणि अरे, या बाळाचं नाव उद्धव नाव ठेवलं. उद्धव म्हणजे काय? सामर्थ्य, सगळ्यांना उद्धवून नेणारा असा उद्धव.
रोज यायचे नमस्काराला, मधून मधून बाळालाही आणायचे, खेळवायचे. तर त्यावेळेला एक कधी छान खेळ होता बघ, त्याचा मला ते पण ते येणार नाही कदाचित. असं आपल्याकडे बाळाचे 2 पाय वर धरतात आणि त्याला असं असं फिरवतात आणि म्हणतात, तुला दुधात टाकू की दह्यात टाकू, तुला दुधात टाकू की दह्यात टाकू. तसं ते त्याला म्हणतात, तुला परमार्थात टाकू की संसारात टाकू, तुला परमार्थात टाकू की संसारात टाकू. आणि ते म्हणतात परमार्थात टाकू, तेच सांगतो. आणि त्याला परमार्थात पुढे टाकायचे म्हणून त्यांच्या हाती 8 वर्ष झाली आलेले गुरु बाळाला मौंजी बंधन करायचं आहे. समर्थांच्या मांडीवर बसूनच त्याचं मौंजी बंधन झाले. मौंजी बंधन म्हणजे आजच्यासारखा नव्हता बरं का तेव्हा थाटमाट. फक्त लाखो लोकांना जेवायला घालायचं, मंडप मोठे करायचे, डीजे लावायचे, काही नाही. साधना होती, तपश्चर्या होती, ब्रह्मचर्य पाळायचं. मगाशी सांगितलं तसं लोकांची सेवा करायची होती, वेद संपन्न व्हायचं होतं आणि सगळं शास्त्र संपन्न होऊन समाजाची आणि जगाची सेवा करायची. असं ते मौंजी बंधन उपनयन साजरं झालं. आता बाळ इकडेच राहिला, आई वडिलांचा निरोप घेतला. त्या टाकळीच्या मठामध्ये एकाचे 2 झाले हो. सांगा, 8 वर्षाच्या मुलाला पुत्रवत पाळलेलं म्हणजे सांभाळलं. सगळे संस्कार केले, सगळे वेद शास्त्र पुराण इतिहास सगळं त्याला शिकवलं. थोड्याच दिवसात शिकवलं आणि समर्थांनी निर्णय घेतला भारत भ्रमणाचा. आणि म्हणताय, विठ्ठवा काय महाराज, आता मी भारत भ्रमणाला चाललोय, खूप दिवसांनी परत येईल, तोपर्यंत इथे छान राहायचं, रोजची साधना करायची, आळस कंटाळा करायचा नाही. मी नाही तर राहणार, मी पण येणार आहे तुमच्या बरोबर, मला घेऊन जा. अरे तू लहान आहेस बाळा, तुला चालता येणार नाही, तू चालू शकणार नाही, तू दमशील. थांब, तुझ्यासाठी एक छान खेळणं देतो. काय दिलं खेळणं? बरीच मुलं खेळत होती. शेण आणलं, गोमयाचा मारुती बनवलेला टाकलेला आणि तो मारुती इतका सुंदर सुबक होता. म्हणे बघ हे याची आता तू आराधना, याच्याकडे रोज पाहायचेस, सगळ्या मुलांना बरोबर घ्यायचेस, सगळ्यांना शिकवायचेस आणि अजिबात कंटाळा न करता तुला काही अडचण आली, संकट आलं तर फक्त मारुती राहायला सगळं सांग. खूप छान आहे. आणि मग असा तो 12 वर्ष तिथे राहिल्या. समर्थ परत आले 12 वर्षानंतर आणि आल्यानंतर समजले काळ्या, कारण समर्थांना काळ्या रामाची ओढ जास्त होती, हनुमानाची तर होतीच, पण त्या दोघांच्या ओढीनं समर्थ पहिल्यांदा काळ्या रामाच्या मंदिरात गेले. तर यांनी काय करावं, समजले स्वामी आलेत. अहो सगळ्या गावाला सांगितलं आज स्वामी आलेत, चला चला चला. अशा तुमच्याकडे आपल्या सगळ्या महिलांना सांगितलं, चला पैठण्या मिसळा, छान कपडे घाला, औक्षण करायची तयारी करून घेऊन गेले आणि समर्थाला वाजत गाजत टाकळीमध्ये आणले. किती प्रसाद आणि आल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला. त्याने उद्धवा शाबासकी दिलेली आणि तुझ्यासारखा शिष्य मला पहिला मिळाला, तू या मठाचा मठपती हो. त्याला मठपती केलं आणि पुन्हा म्हणे आता मी पुन्हा कार्यासाठी बाहेर जाणार, पण आम्ही जिथे असू तिथे तू येत जा असं लोक सांगितलं. मोठी कार्य जबाबदारी सोडलेली आहे आणि म्हणून या अयोध्येच्या रामाला वंदन केलं. तर एक अगदी छोट्याशा जन्मलेल्या बाळापासून कोण कोण कुठपर्यंत पोहोचतं याचा आपण अनुभव घेतलाय. आता आपण मध्यंतर थोडंसं करूया. आणि ते मगाशी सांगायचे राहिले की पुन्हा तो आला, मधुकर परत आला आणि परत आल्यानंतर जेव्हा तिथे भिक्षा पुन्हा मागतो दुसऱ्या दिवशी, समर्थाची सेवा प्रभाते बघायला आले. अरे तू पुन्हा कसा काय आलास? माझी गुरूंची कृपा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू
गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु बिन कौन बताएगा अशी त्यांना स्फूर्ती झाली आणि समर्थांनी त्यांना सांगितलंय समर्थ तिथे आले नाही तिथेच थांबणार समर्थ तिथे आलेत आणि म्हणाले शास्त्रीजी आपल्या ज्योतिषशास्त्राचा असा गैरवापर करू नका ते मनामध्ये ठेवा कोवळ्या मुलांवर नाम करू नका म्हणून गुरु परमात्मा परेशु कैसा जाचा विश्वास परमात्मा परेशु राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ कीर्तनाच्या प्रत्येकप्रमाणे थोडंसं नामस्मरण करूया आता एखादा आपण म्हणतो श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय
झालेला आहे, थोडासा लांबला असेल, क्षमा करा. पण आता आपल्याला उत्तराकडे जायचंय. मगाशी म्हटलं तसं हा एक आनंदाचा पर्व चाललंय. पुढच्या वर्षी वेणा स्वामी त्यांच्या पुण्यकाळाला 400 वर्ष होणार आहे आणि त्या निमित्तानं हा महोत्सव जोरात करायचा. त्याची काही मी सांगितलं तशी नांदी आहे. त्या नांदीमध्ये आपण नांदीतच लग्नाला घडावर तेल केलंय. पण आता उत्तराकडे जायचंय आणि मला असं वाटलं की त्या समर्थ शिष्या, पहिल्या शिष्या संत वेणा स्वामी त्यांच्याबद्दल मला जे काही समजलंय अजून खूप आहे त्यांच्याबद्दल सांगायला. सीता स्वयंवरासारखं त्यांनी आख्यान दिलं. या मठाच्या मठपतीच्या पहिल्या झाल्या, समर्थांच्या पहिल्या शिष्या, स्त्री शिष्या. सगळ्यात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपलं आयुष्य सगळं व्यतीत केलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांना थोडंसं तरी आपण त्यांच्याबद्दल नमन करावं ही एक संधी आहे. आणि म्हणून मला त्यांचा काही भाग, त्यांचा महत्त्वाचा जो आयुष्याचा भाग आहे की वेणाची वेणा स्वामी कशी झाली एवढं आपण समजून घेऊया. म्हणजे त्यांना मला असं वाटतं की ती खरी माझ्या अर्थानं त्यांना आदरांजली दिल्यासारखं होईल. कोल्हापूरचे कीर्तिभूषण गोपजी पंत ते होते. कोल्हापूरचे कीर्तिभूषण गोपजी पंत ते होते. सदाचार्य सदाचार्य
माझ्यानंतर यांचं कीर्तन आहे त्या कोल्हापूरनं झालेलं. आणि योगायोग असा आहे की कोल्हापूरचे कीर्तिसंपन्न, कीर्तिभूषण, वेदसंपन्न आणि अत्यंत सदाचारी असं जोडपं आहे. नाव किती छान आहे बघा, गोपजी परिकर. गोपच अर्थ आहे रक्षण करणार, असे ते गोपजी परिकर. आणि त्यांची राधिका, आपल्याला माहिती आहे की राधा म्हटलं की आपल्याला श्रीकृष्ण आठवतोच. आणि आयुष्य जिने कृष्णासाठी वेचले किंवा व्यतीत केले अशी राधिका साक्षात त्यांची पत्नी होती. त्यांचं खूप आनंदी असं कुटुंब होतं. बरं, त्या आनंदाला पारावरच नव्हता. त्या दिवशीची सकाळ फार मंगल होती. सगळीकडे वाद्यांचे ध्वनी ऐकू येत होते. मंडप टाकलेला होता. खूप महिला जास्त उत्साहाने जगलेल्या होत्या. पैठणे नेसून, दागिने घालून, निवत निवत इकडून तिकडं लंगत चालली होती. पाळणा छान सजवलेला होता. आणि त्या पाळण्यामध्ये कुणाला घालायचंय? एक छोटी बालिका आणली, तिला सजवलं होतं, नटवलं होतं. आणि तिथे सगळ्याजणी म्हणतात, कोणी राधिका घ्या, कोणी सीता घ्या, कोणी राधिका घ्या, कोणी रुक्मिणी घ्या, कोणी यशोदा घ्या, कोणी यशोदा घ्या, कोणी वैदेही घ्या, कोणी ललिता, कोणी लक्ष्मी घ्या. बघा, आपल्याकडं गोपा करायची पद्धत आहे. पाळणा सजवलेला आहे. आपल्याला रामाचाही जन्म करायचा होता, पण आम्ही इकडेच वळलो, स्वामींचा जन्म करूया म्हटलं. आणि गोपा झालेला आहे. 3 वेळेला त्या बालिकेला खालीवर पाळण्याच्या केलेल्या आहेत. दोघी छान सुंदर सौभाग्यवतींनी. आणि त्यांची आत्या आलेली आहे. मुठमुठ घुगऱ्या घ्या, वेणाला पाळण्यात निजवा. वेणाला पाळण्यात निजवलं आणि पाळणा घाला असेल, बाळे जो जो बाळा जो जो कुळभूषणा राधिकानंद बाळा जो जो बाळा जो जो. छान समारंभ पार पडलेला आहे. असंच त्यावेळेला बारशी सुद्धा व्हायची हो. रामाचा पाळणा असाच आपण सगळे राहतो. आणि खूप आनंदोत्सव असतो. छोटी छोटी ती बालिका रांगायला लागली, मोठी झाली, हळूहळू बोलायला लागली. आणि तिची बाललीला काय वेगळ्याच होत्या हो. छोटीशी असताना सुद्धा ती आईबाबांना प्रश्न विचारायची. आईबाबांनी काय केलं? रोज संध्याकाळच्या वेळेला आणि दिवसभर घरामध्ये त्यांच्या रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, भागवत असं सगळ्या ग्रंथांचं पठण असायचं. ते सगळं ती ऐकायची. आणि तिचं सगळं पाठ व्हायला लागलेलं होतं. सगळं ती तोंडपाठ म्हणायची. गीतेचा पाठ व्हायचा. सगळं तिला छान यायचं. सगळे कौतुक करायचे, काय वेळा तुमची हुशार आहे हो. अहो, तिला एवढं कसं येतं? बघता बघता 10 वर्षाची झाली. आई वडिलांना आनंद तर झालाच आहे, पण तुम्हाला लक्षात नाही येणार, त्यावेळेला 10वं वर्ष म्हणजे लग्नाचं उल्लाडून गेलेलं. आता 40 झालं तरी उत्तर अजून आमची लांबचं आणि करिअर व्हायचं, त्याशिवाय लग्न करायचं नाही. गोपची बंधांना काळजी पडली, आता आपण लग्न करायला पाहिजे. हिचं मुलं बघायला लागले, गुंडाळायला लागले. फार पाहिलेच नाही, पण एकच त्यांना छान कुटुंब दिसलं कोल्हापूरचं. आणि कोल्हापूरचे देशपांडे, मिरजेचे देशपांडे त्यांना पसंत पडले. आणि त्यांचा मुलगा दत्तात्रय, तर तो खूप छान होता. सौंदर्यवान तर होताच, पण गुणवान होता. आणि त्याच्याशी लग्न पटकन ठरलं सुद्धा. बघता बघता लग्नाचा असाच थाट, मगाशी सांगितलं तसं मोठा थाट बारशाला एवढा केला होता, तर लग्नाला केवढा केला असेल. आणि एवढा मोठा थाट झालेला आहे, थाटात लग्न झालं. बघा, आई वडिलांना काय असतं, एकीकडे आनंदाश्रू आणि एकीकडे दुःखाश्रू. एका डोळ्यात आनंदाश्रू, एका डोळ्यात म्हणजे सासरी केली मुलगी म्हणून दुःख आहे, पण तिचं भलं झालं, कल्याण झालं, छान मुलगा मिळाला म्हणून दोघंही पुन्हा आपल्या गावी कोल्हापूरला परत आले. मिरजेला राहिलेली आहे वेणा. खूप गुणी होती हो सासूबाईंचं, तर मन तिनं असं
असं हे करून घेतलं, जिंकून घेतलं. कुठं ठेवून कुठं नाही झालेलं होतं. 4 दिवस अगदी कौतुकाचे गेले. कधी कधी ती अशी खटकूट दिसत असेल बघा थोडी. आणि त्यावेळेला सासूबाईंच्या मनात आलं, अरे हिला पण माहेरी पहिल्यांदा पाठवायला पाहिजे ना, लग्नानंतर माहेरी पाठवायचं असं. आली बघा माहेरी, माहेरी तिला पाठवलं. आई वडिलांनी बोलवून केले, आईने तिला घरात घेतलं आणि म्हणले बेटा आता माहेरी आलीस, आता तुला काय काय करू नाही सांग. तिचं पोटकौतुक करायला सुरुवात केली. 4 दिवस खूप छान मजेत गेलेले. 5व्या दिवशी एकदम वेणाशी बाहेरून आली आणि अगं आई म्हणे आपली जी कपिला गाय आहे ना ती अशी जोरात हंबरती आहे, अशी खूप जोरात वाईट आवाज काढतीये. आणि का बरं तिच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू आलेले. अगं आपला भालू आहे ना तो सुद्धा आता रडतोय आणि घुमतोय, म्हणजे घुमताना तो रडतोय. असं का गं झालं असेल? अगं वेणे तुला काहीतरी शंका येतात, असं काही होणार नाही, काहीतरी अशुभ घडेल का? नाही माझ्याच अंगावर शहारा यायला लागला. नाही ग म्हणे असं काही अशुभ होणार नाही, जा आपली खेळायला जा, मैत्रिणींबरोबर खेळून ये. अहो बोलतायत दोघी जणी, तेवढ्या देशपांडेंकडचा एक सेवक आलेला आहे धावत आणि म्हणतं, अहो माता मौली, अहो गोपजी पंत, चला त्वरा करा. कसली त्वरा करायची? तुम्हाला निर्जला बोलवलं कशाच? नाही सांगायला वेळ नाही, पटकन चला. आणि वेणाला घेऊन चला. वेणाला घेऊन आले. हो त्यांना काय कशासाठी बोलवलंय? काहीतरी कार्यक्रम असेल, काही असेल म्हणून ते आले तिघ जण. आणि बघतात तर बाहेर खूप गर्दी जमलेली आणि त्या दत्तात्रेय आपल्या जावयाचं शव तिथं खाली झोपवलेलं होतं. पण मी तुम्हाला सांगायची राहिले, जसं तिनं ते आईला गाय का हंबरतीये, कुत्रा का रडतोय, तसे तिनं 2 दिवसापूर्वी आईला प्रश्न विचारला होता, आई माणूस मरतो म्हणजे काय होतं ग? आई राम पण कसा मेला ग? आणि आई तो हनुमान चिरंजीव आहे म्हणजे काय? तो कसा कायम चिरंजीव आहे? आणि आई ग मग त्या हनुमंताने जशी सीतामाईला आपल्या याला द्रोणागिरी एवढा उचलून आणलेला होता आणि तो उड्डाण करू शकत होता, मग आपण जर हनुमानाजवळ गेलो आणि त्याच्या जर खांद्यावर मी बसले तर तो मला त्या ध्रुवाकडे घेऊन जाईल का ग? मला ध्रुवबाळ भेटेल? असे प्रश्न तिने विचारले होते. आणि आता नेमकं बरोबर आई मेलं म्हणजे मरण होतं म्हणजे काय ग तिला अर्थही कळत नव्हता. आणि ते आपला पती, अहो तिचा भावतुकलीचा खेळ सुरूच व्हायचा होता. 4 दिवस काय त्याच्या सहवासात गेले असतील, माहेरी गेली काय आणि लगेच घटना घडली काय, कळायच्या आतच तिला सोडली केली. अहो भातुकलीचा फावला खेळ सुरू करण्याच्या आधीच निघून गेला. काय तिचं दुर्दैव सांगा. आणि तिला काय कर ते सोवळं केलं म्हणजे आज नाही आपण कल्पना करू शकणार. माझी एक आजी होती, आईची आत्या होती, तिला सुद्धा असंच 10व्या वर्षी वैधव्य आलं, बालविधवा झाली. ते सोवळं, ते लाल रंगाची साडी, ते शोकन केलेलं डोक्यावर म्हणे, बाहेर पडायचं नाही, काही नाही, सगळी बंधनं तिनं आमच्यासाठी जगली करता. मला त्या वेणास्वामी पाहिल्या की मला माझ्या आजीची आठवण. आणि तिने इतकं आम्हाला घडवलंय. परत तिनं मला ती अन्नपूर्णा सगळ्याची म्हणतात ना, तिच्या तालमीत मी 5व्या वर्षी तयार झाली. आता हे पापड्यांचे दिवस आहेत, कुरवड्यांचे दिवस. बाकी आम्ही 8 भावंड होतो, पण ती मला मदतीला घ्यायची आणि म्हणायची हे, आणि तिच्यावरून मी त्या सालपापड्या वडाच्या पानावरच्या काढू लागायची आणि अशी कामं केली. तर अशी ती वेणा सोवळी झाली. हो जागली उदासीन बावरी जेव्हा, जागली उदासीन बावरी जेव्हा, विषयात प्रेम काही नावडे देवा, विषयात प्रेम काही नावडे देवा.
तेव्हा आई वडील म्हणायचे अगं जा बेटा खेळायला जा, कसले असले प्रश्न विचारतीयेस, हे वय तुझं खेळण्या बागडण्याचं आहे. आणि तिनं ते सगळं पाहिलं, जीवाला उभगलेली संसाराचा उभगच आलेला आहे तिला. आणि ती विचारती की असा मला कोणी गुरु भेटेल का, सद्गुरु भेटेल का, मला परमार्थाची वाट दाखवेल का. जन्माला येताच तिला परमार्थ समजत. भागवत आई वडिलांनी सुद्धा तिला भागवत वाचायला शिकवलेलं होतं, भागवत वाचायची. म्हणून ती म्हणते की असा श्रीहरी मला कधी भेटेल का, श्रीहरी माझा हे करेल का, उद्धार करेल का. आणि म्हणून ती रोज आपली तुळशीला बघा, आता हल्लीच्या काळात तर काही वाळतच नाही, पण त्यावेळेला ते तुळशीची पूजा नाही करायची, आमचं नाही करायचं. पण तिची सासू चांगली होती, मी मगाशी म्हटलं तिने तिला तुळशीचं वृंदावन, त्याची पूजा, तिथं अंगण सारवायचं, छान रांगोळी काढायची, या सगळ्याला परवानगी दिली. आणि त्यांनी स्वतः जवळचं एकनाथी भागवतीला दिलं आणि म्हणाल्या बेणे तू काय कर, हे रोज भागवत सगळ्यांना सांगत जा. मगाशी एक गोष्ट सांगायची नाही, आई वडील जाताना आता धर्म बुद्धी मागेलीच येते, पण बेणाची सासूबाई इतकी कनवाड होती. दोघेही सासू सासरे म्हणाले अहो आमचा एकुलता एक पुत्र गेलाय आणि ही माझी लेकच आहे, तिला माझ्या इथे राहू द्या, तिला तुम्ही घेऊन जाऊ नका. मी तिच्यामध्ये माझा पुत्र पण पाहिल आणि मी तिला माझ्या मुलीसारखी वागतो. काय मन मोठं असेल. तिनं त्या वेणाला सांगितलं की तू अशीच आता या भागवत वाचत जा, ही तुळशीची आराधना करत जा. आणि तिचा नित्यनेम सुरू झालेला आहे. ती छान पूजा करायला बसलेली होती, वाचायला बसलेली होती आणि एकदम शब्द आले बरं का, तुंबाभर मज पायस द्यावे, तुंबाभर मज पायस द्यावे, ऐसे बोलती स्वामी, ऐसे बोलती स्वामी. सासू बोले हनुमंताचे, सासू बोले हनुमंताचे, नैवेद्यासी धामी, नैवेद्यासी धामी. पायस टेकी कैसे देऊ ते पहिले, कैसे देऊ ते पहिले. सासूबाई स्वयंपाकघरात होत्या, आवाज ऐकू गेलेला आहे तरी मोठ्या दाबून असं म्हणताय, कोण आले बघा. तुंबाभर मला दूध द्यावं, पायस द्या, मला मारुती रायाला अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा. सासूबाई सांगतात आम्ही पण मारुतीच्या अभिषेकासाठीच ठेवलेलं आहे आणि तेवढंच पिकवलेलं आहे, ठेवलेलं आहे. तुम्ही पुढच्या घरी जा, पुढच्या घरी जा म्हटल्यानंतर ते स्वामी निघून गेलेले आहेत. पण ही वेणा नाराज झाली आणि विचार करते की एवढे स्वामी आपल्या घरी आले आणि विमुक्त गेलेले आहे, तिला दुःख होतं. आणि ती म्हणते तुळशी वृंदावन गोप मंदिर तेथे बसली सती, तुळशी वृंदावन मंदिर तेथे बसली सती, रंगली वारवती कंसी, रंगली वारवती कंसी. अवचित्राले समर्थ स्वामी माता श्रीदेवीला, अवचित्राले समर्थ स्वामी माता श्रीदेवीला, काळे सूर्य लागला
तिला वाटतं आपला भाग्योदय झालाय म्हणून हे स्वामी आलेले आहेत. त्यामुळं तिला असं वाटतं की या स्वामींच्याच थोडी माझा काहीतरी उद्धार होणार आहे. म्हणून तिला गल्लीवर दाटे नाच जोडली आणि समर्थ पुन्हा तिथं श्लोक छान म्हणत आलेले आहेत की रामत्या काम बाबूष केला पुन्हा समर्थ आले, पुन्हा तुपावर दूध द्या म्हणतायत, पुन्हा ते निघून गेले आणि ते निघून गेलेले तिला कळलं नाही. आणि तिनं काय केलं, सुपामध्ये धान्य आणलेलं आहे, सुपामध्ये धान्य आणलं आणि ते त्यांना घालायला आली तर समर्थ निघून गेलेले होते. तिची पंचायत झाली, तिला वाईट वाटलं आणि ती म्हणते गुरुराज तुम्ही आला मुक्तदारी गेला, गुरुराज तुम्ही आला मुक्तदारी गेला, गुरुदैव पुढे आठवले, गुरुदैव पुढे ओढवले, पुण्य काळ टळला, पुण्य काळ टळला, पुण्य काळ टळला. आता ती हळहळली आहे बघा आणि म्हणती ज्यासाठी नवसीला हनुमान स्वये तो आला, निदान आले संगीत परिते नसते अंधाला. अहो आंधळ्याला जसं साठा जनाचं दिसत नाही तशी आपली अवस्था झाली असं तिला वाटते आणि ते तसेच निघून गेले. पुन्हा महाराज आलेले आहेत, परत एकदा आले. अहल्या शिळा रांगणे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जयाची लीळा वर्णिती लोकतिनी, रूपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. थोडीशी ती विषण्ण झालेली होती, चिंता लागलेली होती आणि तिचं मन परमार्थातच रमत होतं, घरातल्या कामात रमेनासं झालेलं होतं. सासूबाई विचारतात, वेणा दूध तापलं का गं? वेणा म्हणते भात शिजला नाही अजून. सासूबाई प्रश्न काय विचारतायत, दूध तर काय देतीये? सासूबाईच्या लक्षात आलं तिला आपण माहेरी पाठवलं. खूप दिवस झाले, थोर माहेराहून आली आणि इथे दुःखात माझ्या समोर राहतीये, तिला माहेरी पाठवली. आता ते स्वामी तिथून निघून गेलेले होते, विचार देता आलेली नव्हती. मनाला खूप दुःख झालेलं होतं.
माहेरी आली. आईला वाटलं बरं झालं ग आलीस माहेरी, आता जरा शांत राहा. आई बाबा म्हणले छान आनंदात राहा. संध्याकाळ झाली. बाबा म्हणाले इथं कोल्हापूरच्या आपल्या इथल्या अंबाबाईच्या मंदिरात कीर्तन चालू आणि त्या कीर्तनाला मी जाऊन येतो बरं. वेणा म्हणते बाबा मी पण येऊ का कीर्तनाला? बाबा म्हणतात चल. आई म्हणते राधिका मीही येते कीर्तनाला, चला तुम्ही तिघही जाऊया. कीर्तनाला गेली. अगदी त्या मंदिराच्या आवाराच्या आतच बाहेरच तिला ओळखीचा आवाज वाटला. जय जय रघुवीर समर्थ. आवाज ओळखीचा वाटला. ती म्हणते हा आवाज मी कुठंतरी ऐकलेला, ओळखीचे स्वामी दिसतायत. आत जाऊन बसले. कीर्तनाला सुरुवात झाली. समर्थाने सुरू केले. आता पूर्ण पद म्हणत नाही, पण आपण ते पद म्हणतो ते राम हो जय राम राम हो जय राम पतित पावना पतित पावना नमस्कार करायला समर्थांच्या जवळ वाकलेले आहेत. वेळाला खूप आनंद झाला. ज्या स्वामींना मी दीक्षा घालू शकले नव्हते, पण त्यांच्या कीर्तनाला मला यायला मिळाले. माझ्यासाठी भाग्यवान. तिनं काही प्रश्न विचारले. महाराज माझ्या प्रश्नाची उत्तरं देता? हो विचारलं बाळा. महाराज जीव म्हणजे काय? अगं जीव म्हणजे अज्ञान. स्वामी शिव म्हणजे काय? शिव म्हणजे ज्ञान. स्वामी आत्मा परमात्मा म्हणजे काय? अगं आत्मा म्हणजे साक्षात बुद्धी, साक्षात परमात्मा, त्याच्याही वरचा आहे. मग अनात्मा म्हणजे काय? तो अनिर्वाच्य आहे. तिला प्रश्नांची उत्तर विचारली. सासूबाई नाही विचारायची, आई बाबा नाही विचारायची. आज स्वामींच्याकडून तिला 25 प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता मी 25 प्रश्न सांगत नाही. आनंदात घरी आलेली आहे आणि आसनी भजनी शयनी आसनी भजनी शयनी उठते कमी समजे उठते कमी समजे या गोपीत आणि स्वप्नी या गोपीत आणि स्वप्नी ध्यास उंचा. तिला जागृती स्वप्नात सारखा उंचाच ध्यास लागलेला आणि कसा लागला? चकोर जैसा चंद्र चकोर जैसा चंद्रमा भेटले कणा सोनी गाय वज्रात कशी सद्गुरू माऊली रावली काय झालंय? चंद्र आला की जसं चकोराला आनंद होतो. वनात गेलेली वत्स गाय वासरासाठी धावत येते आणि कशी सद्गुरू माऊली मला कधी भेटेल आणि त्रिवेणी संगमावर गेल्यावर प्रत्येकजण पावन होतो, तशी ही वेळा समर्थांच्या म्हणजे गुरूंच्या सानिध्यात पावन व्हायला लागलेली आहे. ती आईला विचारते, परत आलेले सारखी विचारते, आई मला दीक्षा कधी घ्यायला मिळेल ग? गुरु माझे कधी होतील ग? आपण बोलूया त्यांना. आलेच पुन्हा. जय जय रघुवीर समर्थ अहल्याशिळा राघवे मुक्त केली ती लागता दिव्य होऊन गेली. अहल्येची आठवण आली आणि तिनं बोलवले, महाराज महाराज मला दीक्षा द्या. एका क्षणाचा विलंब लावला नाही. तिच्या
मस्तकावर हात ठेवलाय आणि मस्तकावर हात ठेवला. तिच्या सर्वांगामध्ये आणि अंतःकरणात एक स्फुरण झालं. गुरु शिष्याचं नातं जडलं. वेणा खूपच देहभान विसरली आणि तिला आनंद झाला की आता मला ते गुरु लाभलेले आहेत. रोज पुन्हा जातच होती, कीर्तनाला जायची, प्रश्न विचारायची. गुरुनी शंका, तिच्या शंका म्हणजे तिची जिज्ञासा असायची बरं. आणि जिज्ञासेनं ती एक एक प्रश्न विचारत राहिली. गुरु तिला उत्तरं देत राहिली. पण समाजामध्ये हे त्याही काळी चालत नव्हतं. तेव्हा तो फार कठीणच प्रसंग होता. सगळे लोक म्हणायचे, अहो बायका विशेषतः आता गेल्या सगळ्या बायका म्हणायचे, हे काय एवढीशी चिमुरडी पोर, आणि जीव काय, शिव काय, अनात्मा काय, आत्मा काय, परमात्मा काय, काय विचारत बसते, तुझं तरी कळतंय का? असं नाही हो, कुठं पाहिलं. आणि मोठमोठे जे त्या कोल्हापूरचे जे ज्येष्ठ लोक येऊन बसायचे, त्यांनी सांगितलं, गोपजी पंतांकडे आले. गोपजी पंत, आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही या कोल्हापूरचे भूषण आहात, राधिकाबाई सती स्वाती आहेत, आणि असं आम्हाला योग्य वाटत नाही हो. तुमची मुलगी कीर्तनाला येते, ठीक आहे, अहो बालगीता गाली सोहळी झालेली आहे, आणि तिनं रोज काय त्या स्वामींना प्रश्न विचारायचे, रोज काय त्यांच्याकडनं उत्तरं द्यायची, हे शोभतं का तुम्हाला? एक तर तुम्ही तिला कीर्तनाला आणू नका, नाही तर आलीच तर तिला प्रश्न विचारून देऊ नका. ठीक आहे, आम्ही तसंच करू. आणि म्हणून तिची आई म्हणते, अगं बाळे, हे तुझं वय नाही ग, तू अशी विचारत जाऊ नको प्रश्न. तू काय कर, फक्त कीर्तनाला जा, पण हे तुझं वय नाही. हे वय कुणाचं आहे? वृद्धाप काळामध्ये सगळे ग्रंथ पोथ्या हे वाचायचे असतात, आणि त्यावेळेला असं कुणालाही काही प्रश्न विचारायचे नसतात, बाहेर पडायचंच नसतं. आणि तू कशाला असे प्रश्न विचारतेस? शहाणी असशील उद्यापासून कीर्तनाला जाऊ नाही. अगं कीर्तन म्हणजे स्वामींचं तो जोश इतका असतो, मला परमार्थ त्यात साधतोय. आई मी जाणार, ठीक आहे, प्रश्न विचारू नकोस. आली गेली पुन्हा कीर्तनाला. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला गेली. स्वामींना पुन्हा ते सगळ्या लोकांमध्ये त्यांनी जे कीर्तन लावलेलं होतं, कथानक लावलेलं होतं, सगळे लोक रमून गेले, भक्ती रसात न्हावून गेले, आणि सगळे कीर्तन संपताच आपापल्या घरी निघूनही गेले. आईला शब्द दिलेला वेणा विसरून गेली, देहभान विसरून गेली, आणि विसरून गेली की मला प्रश्न विचारायचे नाही. पुन्हा घरी येऊन बघते तर सगळ्यांनी वडिलांना सांगितलं होतं, याद राखा, आजच्या दिवस वेणाला तुम्ही पाठवलेलं आम्हाला चाललेलं नाही. आता उद्यापासून मात्र मुळीच तिला पाठवू नका, नाहीतर तिला विषाचा प्याला. वडील म्हणतात, वेणा वेणा तू जाऊ नको ग. तरी वेणा दुसऱ्या दिवशी गेली. मिरेचं आख्यान लावलेलं होतं, आणि मिरेच्या आख्यानामध्ये ती इतकी रमून गेली, मिरेला विषाचा प्याला सुद्धा तिनं बसवलेला होता. ती पुन्हा प्रश्न विचारायचंच राहिली. सगळे लोक आले, विष घेऊन आले, कालपूट विष आणलेलं आहे. गोपजी पंतांच्या दारात सगळी गर्दी जमली, आणि त्यांनी सांगितलं, बघा आता सुद्धा तुमची मुलगी तिथे प्रश्न विचारत थांबलेली आहे, आणि आता जर तुम्ही तिला विष दिलं नाही तर आमच्यासारखे वाईट कोणी नाही, या गावात तुम्हाला राहणार. गोपजी पंत म्हणाले, ठीक आहे. आली वेणा, ती आनंदात होती, मिरेसारखं आपल्यालाही छान आनंदात रामाची भेट होणार आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं, आता बघताय काय, तिच्या हातात विष द्या. दूध आणलेलं होतं, दुधात कालकूट नावाचं विष घातलेलं आहे, आणि तिला तो गोपजी पंतांनी स्वतःच्या हाताने गेला, तोंडाला लावला. त्या क्षणी तिनं गटागटा प्यालेला आहे, आणि ती पुन्हा देवाला म्हणती आहे, काय म्हणती, अक्षरशः ती त्या ठिकाणी कोसळून पडली. लोकांना वाटलं आता ही काळी टिकर पडली, आता ही मरणार. आणि गोपती पंतांना सांगितलं, दार लावून द्या.
आता ही मरण पावलेली जी पुढचे सगळे संस्कार करायचे आणि ही मात्र आपल्या गुरुरायांचं चिंतन करते आहे. धावे सत्वरी गुरुराया मरते वेळी माया अल्पही सेवा दुसरा दिवस इकडे हिला विष वाजलेलं आहे आणि तिकडे समर्थांचं कीर्तन रंगात आलेलं आहे. गर्दी तर आहे पण नेमिळणारे लोक आलेले नाहीत. प्रश्न विचारणारी वेळ आलेली नाही. आता काय करायचं? काहीतरी गडबड आहे. देवीचा चेहरा निस्तेज दिसायला लागलेला होता. समर्थांनी ओळखलं. कीर्तन संपलं, आरती झाली आणि समर्थ त्या आसनावर बसलेले आणि म्हणतात, माते काही डोळे मिटले आणि रामाला म्हणतात, रामा काय झाले? आणि डोळे मिटून ध्यानात त्यांना दिसले की ही वेणा प्राशन केल्यामुळं काळी टक्कर पडलेली आहे. धावत 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 आले पण तिचा धावा त्यांना ऐकू आले नाही. धावे लसत्वरी गुरुराया येऊन बघतात पण जाताना ते उद्धवाला मगाशी जो मी सांगितलं त्या उद्धवाला बरोबर घेऊन गेले बसतात. उद्धवाला दारात उभं केलं आणि लक्षात आलं दूध घातलेलं आहे. शांत आवाज आहे, कोणीही तिथं नाही, सगळे पुढचे तयारीला गेलेले आहेत. शेवटी समर्थांनी काय केलं? सूक्ष्म रूप घेतलं. 12 वर्षाच्या टाकळीच्या तपश्चर्येच्या काळात त्यांना एक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. अणिमा लघिमा गरिमा. त्यातली अणिमा म्हणजे अगदी सूक्ष्म रूप घेण्याची. ते सूक्ष्म रूप घेऊन ते दरवाजाच्या पटीतून आत गेलेले आणि पटीतून आत गेले पाहतात तर ही वीणा निश्चल पडलेली. म्हणून ते विचारतात, काय झालं वीणा? पण त्यांनी लगेच पुन्हा ध्यान लावलं आणि श्रीरामाला सापडं घातलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामा तुझी भक्त तुला अडवून आली आणि तिला असं करून तसं चालेल रे. तूच आता धाव. जसं मागे श्रीरामाला विष्णूला म्हणलेलं होतं तसं, धावर मापती ज्ञान विलासा, धावर मापती ज्ञान विलासा. तसं धावत ये श्रीरामा रामा, धावत ये श्रीरामा रामा. आणि धावा केला. डोळे उघडलेले आहेत. जवळ तीर्थ होतं. वेणावर शिंपडलं. वेणा ताडकन उठून बसली. म्हणते, स्वामी तुम्ही आलात. त्यांच्या चरणावर लोळण घेतलेलं आहे आणि समर्थांना खूप आनंद झाला. दोघांचा संवाद सुरू झालेला आहे आणि समर्थ पुन्हा म्हणतात, समर्थाजिया सेवका भक्त पाहे असा सर्व भूमंडळ जयाची गणिता लोकती तुझी करा रामदासा घेऊनी. जय जय रघुवीर समर्थ. सगळे लोक आले बाहेर. सगळं साहित्य आणलेलं आहे आणि आवाज येत आहेत आतून. लोक म्हणतात, गोपजी पंत आतून आवाज येत आहे, दार उघडा. दार उघडून पाहतात तर गोपजी पंत स्वामींना पाहतायत आणि आपली वेणा उठून बसलेली आहे. जी काळी ठिक्कर पडलेली होती, निश्चल पडलेली होती. त्यांनी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि समर्थ माऊली तुमच्यामुळे माझी पुन्हा वेणा जिवंत झालेली आहे. आता खूप माझ्यावर उपकार झालेले आहेत, मला क्षमा करा. समर्थ म्हणाले,
क्षमा करणारा मी कुणी नाही आणि हिला सावध करणाराही मी कुणी नाही. त्या रामरायाचे चरण धरा, रामरायाची पूजा करा आणि रामरायाला सतत वंदन करा. खूप आनंद झालेला आहे. सगळ्या लोकांना आपली चूक लक्षात आलेली आहे. सगळेजण समर्थांच्या पाया पडायला लागले. नाही म्हणे मला माझ्या चरणावर पडू नका. जिला तुम्ही विष पाजलेला आहे ना ती खरी सती साध्वी. संत वेणा स्वामी महाराज की जय. आणि समर्थांनी सगळ्यांना वेणाच्या पाया पडायला लावलेला आहे. अशा वेणा स्वामींच्या मठामध्ये आज आपण बसलेलो आहोत. दुसऱ्या दिवशी निघालेले आहेत. समर्थ म्हणतात, बाबाजी पंत म्हणतात, नाही समर्थ म्हणतात मला काहीतरी द्या. काय हवं तुम्हाला? काय होणार तेवढं दम देतो, कीर्ती देतो नाही. आम्हाला फक्त तुमची वेणा द्या. आम्हाला फक्त तुमची वेणा द्या. अहो हे काय मागणं? ही वेणा आमची आहे. वेणा तुमची होती. कधी होती? विष देईपर्यंत होती. ज्या दिवशी ज्या क्षणी विष दिलं ना तेव्हा वेणा तुमची संपली. आता वेणा माझी झालेली आहे. वेणा माझी मानसकन्या आहे. आता ही रामरायाची सेवा करण्यासाठी मीला घेऊन जातो. जास्त वेळ नाहीये. समर्थांच्या बरोबर वेणा स्वामी निघालेले आहेत आणि म्हणून आपण पहिला मूळ अभंग लक्षात घेऊया. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाशा पावत असे, भक्ताची आकाशा पावत असे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन संत वेणा स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु महाराज की जय. अयोध्यापती श्रीराम की जय. त्याच समर्थ वेणाला समर्थांनी प्रथम चाफळची जबाबदारी दिलेली आहे. चाफळच्या राममूर्ती स्थापन केल्यानंतर तिथली जबाबदारी दिली आणि ती इतकं छान कार्य करत होती. ती म्हणण्याचा मला अधिकार नाहीये. समर्थांची ती लेक होती म्हणून सांगते. आणि त्यांनी नंतर विरजेला हा मठ स्थापन केला. या मठामध्ये पहिली मठपती स्त्री झालेली आहे आणि त्या म्हणजे वेणा स्वामी आहेत. आपण त्यांना वंदन करूया आणि त्यांच्यासारखी आपल्याला प्रेरणा मिळू दे, रामाची कृपा होऊ दे आणि अयोध्येचा राजा वंदन करायला आपल्याला बुद्धी मिळू दे. जय जय रघुवीर समर्थ. क्षणभर फक्त माझ्याकडून विलंब झाला पण आपल्याला सुरुवात करायला उशीर झाला होता. त्यामुळं माझ्या हातून चूक झालेली आहे. मला हा प्रसाद मिळतो आहे. मी भाग्यवान समजते, भाग्यवती की ज्या समर्थांनी ज्या वेळा माताला स्वामी केलं, ज्या मठामध्ये मठपती झाली, त्या मठामध्ये हे कीर्तन अर्पण करण्याची, समर्थांना, वेणा स्वामींना, श्रीरामांना अर्पण करण्याची मला संधी मिळाली आणि मला सन्मान मिळालेला आहे. हा प्रसाद घेऊन असाच प्रसाद द्यावा देवा.